पश्चिम बंगाल में हाल ही में हुई भीषण हिंसक घटनाओं के विरोध में अमरावती शहर के राजकमल चौक पर शनिवार को विश्व हिंदू परिषद, बजरंग दल और संपूर्ण हिंदू समाज की ओर से एकत्रित होकर जोरदार आंदोलन किया गया। आंदोलन के दौरान भारी संख्या में हिंदू समाज के लोगों ने पश्चिम बंगाल की मुख्यमंत्री ममता बनर्जी के खिलाफ नारेबाजी करते हुए राष्ट्रपति शासन लगाने की मांग की। राजकमल चौक अमरावती में बजरंग दल, विश्व हिंदू परिषद व संपूर्ण हिंदू समाज ने पश्चिम बंगाल हिंसा के विरोध में प्रदर्शन किया। नारेबाजी कर वक्फ कानून, रोहिंग्या, बांग्लादेशी घुसपैठियों और ममता बनर्जी सरकार की नीतियों का विरोध किया गया। राज्यसभा सांसद डॉक्टर अनिल बोंडे ने राष्ट्रपति शासन और एनआईए जांच की मांग की। आंदोलन के दौरान डॉक्टर सुरेश चिकटे, वासुदेवानंद गिरी महाराज और बादल कुलक भी उपस्थित रहे। परिषद, बजरंग दल, सकल हिंदू समाजाने आज एक प्रतिकात्मक निषेध आंदोलन केलं आहे। मुर्शिदाबाद मध्ये हिंदूंवर अनन्वित अत्याचार झाले। आज आपण व्हिडिओ पाहतोय, क्युरिओसिटी आहे। महिलांवर बलात्कार झाले। दलित समाजातले गावातले लोक हुडकून त्यांना जीवे मारण्यात आले, त्यांचे घर जाळण्यात आले आणि पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री त्या नियंत्रित करू शकला नाही। तिथे मुर्शिदाबाद मध्ये, पश्चिम बंगाल मध्ये हिंदू सुरक्षित नाही, पोलीस सक्रिय नाही आणि त्यामुळे संविधान बाजूला ठेवून दिलं, त्यांनी लोकशाही बाजूला ठेवून दिली, झुंडशाही आणि आतंक सुरू आहे। आणि म्हणून तिथल्या हिंदूंना जर वाचवायचं असेल, संविधान वाचवायचं असेल, तर तिथे राष्ट्रपती शासन लागलं पाहिजे। त्यासोबतच तिथे जे घुसखोर आले त्यांना खदेडलं पाहिजे आणि हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे। ही विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाची मागणी आहे। त्याचं निवेदन आम्ही राष्ट्रपती महोदयांना पाठवतोय, जिल्हाधिकारी महोदयाच्या माध्यमातून। निश्चितच राज्यसभेत नाही, रस्त्यावर, सभेमध्ये, विधानसभेमध्ये प्रत्येकाने या लोकशाही असलेल्या देशामध्ये एक हिंदू थोडासा तिथे अल्पसंख्याक झाल्याबरोबर त्याला पलायन करायला लावतात, त्याला मारतात, महिलांवर अत्याचार होतात। तिथेच ते रेफ्युजी म्हणून, तिथेच ते शरणागत म्हणून शाळांमध्ये, धर्मशाळामध्ये ठेवावे लागतात। कोणाचंही घर जाऊन त्याला स्वतःच्या देशामध्ये धर्मशाळेमध्ये राहावं लागतं, याच्यापेक्षा दुःख कोणतं आहे। आणि मुर्शिदाबाद मध्ये जनता या तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जीच्या डोळ्यासमोर घडते आहे आणि म्हणून तिथे तिला हटवलंच गेलं पाहिजे आणि राष्ट्रपती शासन लावलं पाहिजे। ही अत्यावश्यक गोष्ट आहे। तिथल्या हिंदूंना संरक्षित केलं पाहिजे। त्या हिंदूंच्या पाठीशी आम्ही सगळेजण आहोत। मध्ये जो हिंदूंवर अत्याचार चालू आहे त्याच्या निषेधार्थ आमचं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल त्या गोष्टीचा निषेध करत आहे। आणि त्यामागचं हेच आहे की बंगाल मधल्या हिंदूंना आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आणि वेळ पडलं आम्ही बंगालमध्ये जाऊन बंगालच्या ममता दीदीच्या सरकारचा निषेध करू आणि त्यांच्या विरोधात आंदोलन उभं करू। यासाठी आजची आमची ही विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचा ममता दीदीच्या विरोधातला निषेध